कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। पहिल्या नवऱ्याने मित्रासोबत मिळून पत्नीचा काढला काटा, पतीने केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, मानेवर स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने केले वार। मुरुडमध्ये शेतकऱ्यांना अंधारात ठेवून JSW कंपनी आणि PWD अधिकाऱ्यांची दडपशाही, कंपनीकडून धमक्या आणि दिशाभूल करणारी उत्तरे, लवकरच मोठे आंदोलन उभे केले जाईल, सामाजिक संघटनांनी दिला इशारा। कोकणातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, रोह्यात हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय सुरू, प्रदेशात नोकरीची संधी, तर रेल्वे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये सुद्धा सुवर्ण संधी। आणि सर्वत्र जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, वेगवेगळ्या स्तरावरती कार्यरत महिलांचा केला गेला सन्मान। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते। म्हसळा तालुक्यातील कुडतुडी आदिवासीवाडी येथे एक महिला घरी कपडे धुत असताना तिच्यावरती जीव घेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। हा हल्ला दुसरा तिसरा कोणी केला नसून तिच्या पहिल्या नवऱ्याने आपल्या मित्राला सोबत घेऊन केलेला आहे। या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचाराकरिता म्हसळा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे। या हल्ल्यात तिच्या डोक्यावरती व हातावर लाकडाने तसेच मानेवरती स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने वार करण्यात आले आहेत। या विरोधात या दोन्ही आरोपींवरती म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुर्वेश धावडे असे या आरोपीचे नाव असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कडक उन्हामुळे शरीराची लाही सुरू झाली आहे। सध्या अलिबागमध्ये तापमानाचा पारा 35.9 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे, तर जिल्ह्याच्या काही भागात त्याने 40 गाठलेली आहे। त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संकेतस्थळांनी वर्तवलेली आहे। साधारणतः मार्च ते जून दरम्यान उष्णतेच्या लाटा येत असतात, मात्र यंदा मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। जिल्ह्यात कमाल तापमान शुक्रवारी 40 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले। दुपारच्या सुमारास उन्हाचा पारा वाढत असल्याने शरीराची लाही होत आहे। अधिक वेळ उन्हाचा सामना करावा लागल्यास अशा वेळी शरीरातील निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन, उष्णतेचे पेटके येणे आणि थकवा किंवा उष्माघातासारखे त्रास उद्भवतात। अशा वेळी वेळीच प्रथमोपचार करणे आवश्यक ठरते। त्यानंतरही त्रास असह्य झाल्यास तात्काळ उपचार घेणे आवश्यक आहे, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे। मुरुड साळाव येथील JSW स्टील कंपनीने आणि PWD अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्याने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या जमिनीतून मोठ्या पाईपलाईनचे काम सुरू केले आहे। पूर्वी बिर्ला कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीमधून पाण्याची लाईन नेताना शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना कायमस्वरूपीचे पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता JSW कंपनी आणि PWD विभागाने कोणतीही चर्चा किंवा परवानगी न घेता नव्या पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मोठमोठे खड्डे खोदून काम सुरू केले आहे। अनेक शेतकऱ्यांनी या बेकायदेशीर कामाला विरोध केला असता कंपनीकडून त्यांना धमक्या आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत। JSW कंपनी PWD विभागाचे नाव पुढे करून आपले वर्चस्व गाजवत असून काही अधिकाऱ्यांनी यासाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप केला जात आहे। जमीन शेतकऱ्यांची आणि फायदा PWD अधिकाऱ्यांना का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदणी तपासून रस्त्यासाठी घेतलेल्या जमिनींची सविस्तर माहिती द्यावी। जर कंपनी पाईपलाईन घालू इच्छित असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अन्यथा काम थांबवावे। तसेच या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या जमिनींवरती होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे। रायगडमधील राजकीय वातावरण सध्या उन्हाप्रमाणे दिवसेंदिवस तापत चाललं आहे। परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे। पाहुयात काय म्हणाले आहेत सुधाकर घारे। जो पोलखोल आहे, कोणाच्या नावावर किती जागा आहे, कोणाच्या नावावर किती 100 कोटीची प्रॉपर्टी आहे, ही सगळी तुम्हाला दाखवील। परंतु तटकरे साहेबांच्यावर बोलत असताना आणि त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करत असताना आपण आपली उंची बघितली पाहिजे। या 8 दिवसामध्ये सुधाकर घारे असेल, माझ्याबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक कार्यकर्ते संघटना असतील, या सुद्धा माझ्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पुराव्यासहित, कागद पेपर सहित तुम्हाला
देण्यात येतील आणि जो अत्याचार चाललाय त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, त्यामध्ये पीडब्ल्यूडी असेल, सर्व बांधकाम यंत्रण असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, सर्व अधिकारी असतील, आमचा कर्जत असेल, खालापूर असेल, खोपोली असेल, माथेरान असेल, नेरळ असेल, सर्व आलेले तिथे इन्स्पेक्टर असतील. कोण 8 महिने राहिलाय, कोण 7 महिने राहिलाय, कोण 9 महिने राहिलाय, तो कसा गेलाय, त्याची बदली कशी झाली, याचे सर्व सेशन डायरीतल्या एंट्र्या माझ्याकडे आहेत. त्यातून तुम्हाला प्रत्येक माणसाची एंट्री मी. श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंडे एज्युकेशन ट्रस्ट यांच्या विद्यमाने रोहे शहरात भव्य असे सुसज्ज लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय सुरू झाले आहे. उदय कोंडे व त्यांच्या संपूर्ण परिवाराने अत्यंत मेहनत व आपल्या कल्पकतेने सर्व्हिस सेंटरमधील महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसह कोकणातील तरुण तरुणी विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ घेता येणार असून विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. या महाविद्यालयाच्या रूपाने तरुण तरुणींना शिक्षणाचे सर्वोत्तम दालन खुले झाले असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. महाविद्यालयाचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. लगेच हॉटेल मॅनेजमेंटचं महाविद्यालय इथे सुरू व्हावं यासाठी मोबाईल सिटीमध्ये ॲप्लिकेशन केलं आणि 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आपल्याला रोह्यासाठी हे नवीन महाविद्यालय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेलं आहे. आणि मला आनंद वाटतो आहे की हे विद्यालय इथे चालू केल्यानंतर इथले विद्यार्थी जे आहेत हे स्पेशल म्हणजे आपण या विद्यार्थ्यांसाठी इथे आपण इथला जो रेस्टॉरंट जो आहे तो रेस्टॉरंट इथे हॉटेल लिहिल्या नावाने आपण त्याला सपोर्टिंग एक रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे. जेणेकरून इथले रोह्यातले जे विद्यार्थी आहेत, जनरली कोकणातले मी विद्यार्थी पाहिले त्यांना स्वतःला फीही भरता येत नाही, त्यांच्या पालकांना फी भरता येत नाही आहे. महागड्या शहरामध्ये जाऊन त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था जी आहे 1-2 लाख रुपये खर्च करता येत नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे ज्यांना कोणाला गरज असेल ते पार्ट टाईम इथे काम करू शकतात आणि आपली कॉलेजची फी आपण स्वतः इथे काम करून ते स्वतः इथे करू शकतात. ह्या अनुसरून इथे हॉटेल लिलाची निर्मिती केलेली आहे. सुंदर वास्तू आहे आणि या कॉलेजचा इथल्या लोकल लोकांना, कोकणातल्या लोकांना सगळ्यांनाच याचा फायदा होईल. आणि मला आशा आहे की हे कॉलेज जे आहे महाराष्ट्रामध्ये एक नावारूपाला येईल आणि रायगड जिल्हाच नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातली मुलं इथे शिक्षण घेतील. महिला दिनाच्या निमित्ताने आपण एका अशा समाजातील महिलांची कहाणी पाहणार आहोत ज्यांच्या जीवनात संघर्ष हा नित्याचा भाग आहे. आपण बोलतोय कोकणातील कातकरी आदिवासी महिलांबद्दल. मार्च ते जून महिना म्हणजे या महिलांसाठी रणरणत्या उन्हात जगण्याची परीक्षाच असते. अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजांसाठीही त्यांना संघर्ष करावा लागतो. या महिला सकाळपासूनच काजूच्या बागांमध्ये फिरून बिया गोळा करतात. उन्हाचा तडाखा आणि काट्याकुट्यांचा त्रास सहन करत त्या दिवसभर कष्ट करतात. सायंकाळी गोळा केलेला बिया सोलून दुसऱ्या दिवशी बाजारात आणून विकतात. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित असलेल्या या महिला कुटुंबासाठी जिद्दीने संघर्ष करत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने या कातकरी आदिवासी महिलांच्या जीवन संघर्षाला सलाम. जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आज महिला दिनाच्या निमित्ताने लांजा पोलीस ठाण्यामध्ये केक कापून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केलाय. पोलीस उपनिरीक्षक आमोद सरलंगे यांनी शुभेच्छा दिल्या. महिला दिनाच्या निमित्ताने लांजा पोलीस स्थानकामध्ये संपूर्ण दिवस महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्त लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने अनुग्रह विशेष शाळा वेरळ येथे दिव्यांगांच्या सेवेचे काम करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षिका व महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम हा लायन्स क्लबसाठी सातत्याने मदत करणारे लायन्स ज्ञानेश्वर मरकड यांच्या सहकार्यातून राबवण्यात आला. लायन्स क्लबने केलेल्या सन्मानाबद्दल महिला शिक्षकांनी लायन्सचे आभार मानले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, प्रांताचे प्रथम उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपाध्यक्ष विनोद मोरे, लायन्स उत्तम चिखले, लायन्स सागर चिखले यांनी लायन्सचे आभार मानले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, प्रांतचे प्रथम उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपाध्यक्ष विनोद मोरे, लायन्स उत्तम कांबळे, लायन्स सागर चिखले यांनी उपस्थित राहून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माणगाव तालुक्यातील मौजे नाणोरे येथे 7 मार्च रोजी महाराणा प्रताप नगर येथील अंगणवाडीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, इकोनेट पुणे व सामाजिक न्याय केंद्र अहमदाबाद संचलित हक्क अधिकार हमी सुविधा केंद्र महाड, बांधकाम सुविधा केंद्र माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात तालुक्यातील एकूण 204 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य, त्यामध्ये एकूण 30 गृहोपयोगी वस्तू, भांडी तसेच कामगारांची कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सुरक्षा किट वाटप करण्यात आले। इथे आता माणगावमध्ये म्हणजे प्रतापनगरमध्ये आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे कल्याणकारी मंडळाकडून, ते बांधकाम कामगार आहेत। या बांधकाम जवळजवळ 205 लाभार्थी आहेत आणि यांचा उद्देश एवढाच आहे की म्हणजे कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे जी काही सोयी पाहिजेत, या योजनेमधनं भरपूरशा स्कीम आहेत, जवळजवळ 27 स्कीम आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि हे किट वाटप वगैरे जे आहे ते बांधकाम कामगार म्हणजे जिथे ते काम करत असतात त्यांच्या ज्या अडचणी असतात तर त्यांच्यासाठी त्या किटमध्ये सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत आणि संसार सेट आहे। म्हणजे काही कामगारांकडे संसार सेट पण नसतो, त्या उद्देशाने कल्याणकारी मंडळाने भांड्यांचा सेट आणि किट दिलेलं आहे, ज्या किटमध्ये जवळजवळ म्हणजे बऱ्याचशा कामगारांना उपयोगी वस्तू आहेत। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान तालुका व्यवस्थापन कक्ष खेडच्या वतीने झेप महिला प्रभाग संघ धामणदेवीच्या कार्यालयाचे उद्घाटन कृष्णा विश्व विद्यापीठ कराडच्या संचालिका आशा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। खेड तालुक्यातील लवेल या ठिकाणी झेप महिला प्रभाग संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले। यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात आला। या कार्यक्रमाला उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक रुपेश मर्चंडे, ओतारीताई चॅरिटेबल ट्रस्ट चिपळूणच्या संगीता उतारी, उमेद तालुका व्यवस्थापक आर्थिक रुपाली कोळंबे, तालुका व्यवस्थापक खेड राकेश हळदणकर तसेच झेप महिला प्रभाग संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। मी आज महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या झेप महिला प्रभाग संघ धामणदेवी या ऑफिसचं उद्घाटन आम्ही आज केलंय। आज उमेद अभियानाअंतर्गत आमच्याकडे 255 समूह आहेत। त्या समूहातून प्रत्येक समूह 10 समूह करून असे आमचे 17 ग्रामसंघ स्थापन झालेले आहेत आणि 17 ग्रामसंघांचा कारभार म्हणून हा झेप प्रभाग संघ महिला प्रभाग संघ आहे। त्यामध्ये त्या सगळ्या ग्रामसंघांचा आणि त्या सगळ्या समूहांचा इथूनच कारोबार आमचं सगळं होणार आहे। म्हणजे महिलांसाठी आजीविका उपजीविका जे काही लाईव्हवूडचं आहे प्रशिक्षण ट्रेनिंग महिलांना, म्हणजे बँक व्यवहार सगळं बँक लिंकेज वगैरे इथून आम्हाला सगळ्या पद्धतीच्या प्रोसिजर करण्यासाठीचं हा ऑफिस आज आम्ही त्याचं उद्घाटन केलेलं आहे। महिला दिनाच्या निमित्तानं मला तुम्हाला सर्वांना भेटायची संधी मिळाली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी सगळ्यांचे आभार मानते। आणि उद्देश असा आहे की आपण दरवर्षीप्रमाणे काहीतरी नुसता कार्यक्रम नावापुरता न करता काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करावा, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या योजनांबद्दल तुम्हाला माहिती मिळालीच आहे। मी डॉक्टर असल्यामुळे मी स्त्रियांच्या आरोग्याविषयी तुमच्याशी 5 मिनिट संबंध साधणार आहे। महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। आधी आज आपण इथे सर्व झेप महिला प्रभाग संघ याचं ऑफिसच्या उद्घाटनासाठी इथे सगळे जमलो आहोत। आमच्या बँकेतर्फे, मी SBIची स्टाफ आहे, आमच्या बँकेतर्फे मला या सर्वांना एक रिक्वेस्ट करायची आहे की आपल्या बँके थ्रू बऱ्याचशा योजना आहेत ज्या महिलांसाठी आहेत, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा। तसंच गव्हर्नमेंटकडून किंवा प्रधानमंत्री योजने यांच्या ज्या आहेत PMJJY किंवा PMSBY सुरक्षा योजना किंवा जीवन ज्योती योजना याचाही लाभ घ्यावा। त्याचं पुढे जाऊन त्यांनाही खूप फायदा आहे। किंवा आपल्या प्रपोजल्स असतात, लोन प्रपोजल्स असतात, बँकेकडून दिले जातात, त्याचाही त्यांनी लाभ घ्या। सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या खेड तालुक्याच्या वतीनं आज झेप प्रभाग संघाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि ही एक टप्पा यशस्वीचा किंवा यशाकडचा आहे। या झेप प्रभाग संघात असणाऱ्या 200हून जास्त गट आणि ग्रामसंघांचा हा कारभार इथून होणार आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट अभिमानाची जी आहे, याच्यामध्ये हा सगळा कारभार महिला करणार आहेत। जे महिला पंचायत राजमधला महिलांच्या निर्णय प्रक्रियेतला महिला सक्षमीकरणाचा एक चांगला टप्पा आपण गाठलेला आहे। तर हे कार्यालय भविष्यामध्ये असंच फुलत जावं आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीचं एक चांगलं केंद्र व्हावं, आपल्या सगळ्यांच्या कुटुंबाला आधारभूत केंद्र व्हावं। इथल्या बँकेच्या योजना, शासनाच्या योजना सगळ्या कन्व्हर्जनमध्ये आपल्याला याचा लाभ घेता यावा, अशा रीतीने ह्या कार्यालयाच्या ह्या हेतूने आपण उद्घाटन केलेलं आहे। तर याचा सगळ्यांनी लाभ घ्या, सगळ्या गटाने लाभ घ्या, गटातल्या सभासदांनी लाभ घ्या आणि या लाभाबरोबर आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा विकास करावा असं मी आवाहन करतो। धन्यवाद।
अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची योगदानाची दखल घेऊन त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले। अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहामध्ये झालेल्या या सोहळ्याला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर उपस्थित होते। महावितरणामध्ये कार्यरत मोनिका अवचटकर, कला क्षेत्रातील अंकिता राऊत, क्रीडा क्षेत्रातील प्रियंका गुंजाळ, सेंद्रिय शेतीचा मार्ग दाखवणाऱ्या मिनल राणे तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत रुचिका शिर्के यांना पुरस्कार देण्यात आला। महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्न करीत आहे, मात्र शासनाबरोबर प्रशासन, पोलीस आणि पत्रकारांनीही एकत्र येऊन काम करायला हवे असे मत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले। आपण एक आगळा वेगळा असा हा उपक्रम दरवर्षी करतात। मला मागच्या वर्षी पण या प्रोग्राममध्ये सहभागी होता आलं। 18 वर्षामध्ये दरवर्षी 5 महिला असं करून आतापर्यंत आपण 90 महिलांचा सन्मान केला आणि या 90 महिला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपल्या ठिकाणी काम करतात। खरं वास्तविक म्हणजे या ठिकाणी एका महिलेचा सन्मान झाल्यानंतर फक्त त्या महिलेचा सन्मान झाला आणि विषय संपतो असं होतं का? तर अजिबात नाही। यातून काय घडतं तर या ठिकाणी ज्या महिलेचा सन्मान होतो ती महिला ज्या सोसायटीमध्ये, ज्या गावामध्ये राहत असते त्या भागातल्या इतर महिलांना, येणाऱ्या पुढच्या ज्या काही पिढ्या आहेत तर त्यांना ती इन्स्पायर करत असते, त्यांना प्रेरणादायक असतं। निश्चितपणाने आमच्या महिला भगिनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, नवीन क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात आणि एक सायलेंट ऑब्झर्वर म्हणून आमचं जे अलिबाग प्रेस असोसिएशन आहे ते ऑब्झर्व करतं, त्यातून ती निवड करते। हे जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं राजहंसासारखं काम आहे। दूध आणि पाणी मिक्स केलं, त्यातलं फक्त दूध शोधून काढायचं, पाणी सोडून द्यायचं, हे काम आमचं हा अलिबाग प्रेस असोसिएशन करते। त्यामुळे त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो। यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे ज्यांना नेहमीच ग्लॅमर मिळतं किंवा ज्यांचं कार्य सर्वांपर्यंत पोहोचतं अशा महिलांना शोधता, ज्या समाजाच्या एकदम तळागाळामध्ये आहे आणि आपलं काम प्रामाणिकपणे करतायत अशा महिला शोधण्याचं महत्त्वपूर्ण काम हे गेले सातत्याने करत आहे। हे 18वं वर्ष आहे या पुरस्काराचं। मी मागच्या वर्षी त्यांना म्हटलं की आता तुम्ही जे पुरस्कार करतात या महिला आमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचतात, नंतर यांनी पुढे आणखी काम वाढतं, तर असं एखादं पुस्तक तुमच्या प्रेस असोसिएशनचं करावं की ज्याच्या योगे या पुरस्कारची महिलांची माहिती सर्वदूर। हे माणूस कार्य करतो पण त्याच्या कार्याला जर का थाप नसेल तर त्याला उत्साह मिळेल आणि जर उत्साह असेल तरच ती व्यक्ती किंवा कोणी असेल ते पुढे प्रगतीपथावर जायला त्याला रस्ते मोकळे असतात। या अशा संस्थेला खरंच मनापासून धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोनवडेकर सर यांनी म्हणजे 2-3 वेळा त्यांनी फोन केले, आम्ही म्हणजे शेताची कामं किंवा इतर कामं असल्यामुळे त्यांचा फोन उचलला गेला तरी सुद्धा पाठपुरावा करून त्यांनी म्हणजे द्या तुम्ही या तेजस्विनी पुरस्कारामध्ये सहभागी व्हा आणि तुमचा पुरस्कार स्वीकारा। ज्या तुम्ही त्या कर्तृत्ववान ज्या महिला आहेत किंवा त्यांच्या पाठीवर त्यांच्यामुळे जे काही होत आहे त्यांना एक समाजासमोर आणण्याचं काम ते करतात। ते अधिकारी आहेत त्यांचं मी आभार मानणार आहे। जसे की मला नागरी संरक्षण दल आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात काम करताना जास्त नाही 4 वर्ष झाले, पण कॉलेज लेवलपासून एक म्हणजे आवड म्हणून मी रेस्क्यू या फील्डमध्ये वळली होती आणि त्यामध्ये माझ्या मम्मी पप्पांनी माझं खूप साथ दिली। ज्यावेळेस पण मला बाहेर जायचं असेल किंवा कुठल्याही रेस्क्यूला जायचं असेल त्यावेळेस माझ्याकडे गाडी नसायची, त्यावेळेस माझे पप्पा मला तिथे सोडून यायचे आणि प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या पप्पांनी माझा सपोर्ट केलेला आहे। त्यासाठी मी माझ्या मम्मी पप्पांचे आभार मानते आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे पण मी आभार मानते की मला आपत्ती व्यवस्थापन हा प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिला आणि सागर पाटील सरांचा पण मी आभार मानते। रत्नागिरी जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक माननीय जयश्री गायकवाड यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। रत्नागिरीतील सर्व महिला अधिकारी, सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते। खरं तर आज 8 मार्च आपण सर्वजण महिला दिन साजरा करतो। आज आपण पाहिलं तर सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी अतिशय उत्तुंग भरारी घेतलेली आहे। असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की जिथे महिला काम करत नाहीत।
आमच्या पोलीस दलाचा विचार केला असता तर तिथे सुद्धा महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी यांची संख्या वाढत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या अतिशय हिरिरीने आणि पुढे येऊन काम करत आहेत। सर्व महिलांना आजच्या दिवशी मी एवढाच संदेश देईन की त्यांनी त्यांचं करिअर करताना, त्यांचं कुटुंब सांभाळताना आपल्या स्वतःचा सुद्धा थोडासा विचार करणं गरजेचं आहे। कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून असं पाहण्यात आलेलं आहे की करिअर आणि कुटुंब अशा ह्या संयुक्त जबाबदारीमध्ये कुठेतरी तिचं आरोग्य आणि या स्वतःकडे जे पाहणं आहे तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे। त्यामुळे थोडंसं स्वतःसाठी सुद्धा आवर्जून वेळ द्या। स्वतः योगा किंवा व्यायाम यासाठी वेळ काढून तुम्ही जर सशक्त राहिलात तरच तुमचं कुटुंब, तुमचा देश, तुमचा समाज सशक्त राहील। त्यामुळे आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि पर्यायाने समाजाची सुद्धा काळजी घ्या। माणगाव येथील कुणबी भवन येथे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्फत आदिवासी समाजातील बांधवांना 1466 सौर ऊर्जा दिव्यांचे मोफत वाटप करण्यात आले। आदिवासी समाजातील बांधवांचे समाज जीवन उंचवण्यासाठी विविध प्रकारच्या विकास योजना राबवून त्यांच्या जीवनात विकासाची ऊर्जा पुरवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे व त्यांचे जीवन अधिक प्रकाशमान करणार असे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी आदिवासी समाजातील बांधवांना दिले। त्यांच्या जीवनामध्ये प्रकाशमान करण्याचं काम आम्हाला सर्वांना करता आलं, त्याचा सुद्धा अभिमान शेवटी हे दिल्यामध्ये जबाबदारी संपत नाही। आता खूप किंवा रमेशजी या ठिकाणी सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे। आज गटविकास अधिकारी या ठिकाणी आहेत, त्या गटविकास अधिकाऱ्यांना सुद्धा मी सूचना करू इच्छितो। माझे सर्व जागरूक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी माझी पक्षाचा अध्यक्ष म्हणून सूचना आहे की माझ्या या तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्या प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये घरकुलांच्या साठी सुद्धा यावेळेला आपण अधिक आपल्या जिल्ह्याच्या साठी 12,000 अतिरिक्त घरकुलं केंद्र सरकारच्या माध्यमातून। रोहा तालुक्यातील आध्यात्मिक तथा धार्मिक परंपरेचा वारसा तसेच संत परंपरा लाभलेल्या मौजे चिले येथे लोखंडे भावकीच्या कुलदैवताचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला। सदरच्या या कार्यक्रमानिमित्ताने कुलदैवतावरती दुग्ध जलाभिषेक, सत्यनारायण महापूजा, प्रवचन, खांब पंचक्रोशीतील हरिपाठ, त्यानंतर हरिकीर्तन, भजन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी लोखंडे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। रत्नागिरीतील हातखंबा झरेवाडी येथे पाणलोट रथयात्रेचे स्वागत करण्यात आले। केंद्रातून आलेल्या पाणलोट रथाचं सध्या जिल्ह्यात गावागावात स्वागत केलं जात आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात हा उपक्रम राबवला जातोय। मृदा व जलसंधारण संवर्धन आणि उपजीविका घटकांचे संवर्धन करणे हा यामागचा उद्देश आहे। गॅबियन बंधारा, वळण बंधारा, संयुक्त गॅबियन बंधारा, कॉन्क्रीट सिमेंट नाला बांध या उपक्रमातून बांधले जातात। 2026 पर्यंत हा केंद्राचा उपक्रम संपूर्ण देशभरात राबवला जाणार आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।